कोपरगाव नगर परिषदेच्या वतीने शहरात भूमिगत गटार योजनेचे काम सुरू असून सदर ठेकेदार काम निकृष्ट दर्जाचे करत असल्याचे आरोप करत संबंधित ठेकेदाराच्या कामाची चौकशी व्हावी अशी मागणी करत कोपरगाव शहरातील सामाजिक कार्यकर्ते भरत मोरे, अनिल गायकवाड आणि विनय भगत यांनी कोपरगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ आमरण उपोषण सुरू केले आहे। आजचा या उपोषणाचा तिसरा दिवस आहे। जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे। तसेच त्या डॉनचा शोध घ्यावा असे म्हटले असून तो डॉन कोण या चर्चेला आता उधाण आले आहे। कोपरगाव शहरामध्ये एसटीपी प्लांट अर्थात कोपरगाव शहरातील सगळे रहिवासी त्यांच्या घरातलं सांडपाणी सगळ्या एका ठिकाणी सप्तशेमाळ्यामध्ये तो प्लांट टाकून त्याच्यावर प्रक्रिया करून रिसायकलिंग करून ते पाणी पुन्हा वापरात येईल सांडपाण्यासाठी, शेतीसाठी आणि खत पण तयार होईल। प्रकल्प खूप चांगला आहे। आमच्या प्रकल्पाला बिलकुल विरोध नाही, योजना चांगली, आमचा विरोध नाही, कुठलाही राजकीय विरोध नाही, पण काम निविदेप्रमाणे होत नाही असा आमचा आरोप आहे। गेल्या बऱ्याच दिवसापासून माहितीच्या अधिकारात आम्ही नगरपालिकेला अर्ज दिलेत, अजूनही ती माहिती आम्हाला प्राप्त झाली नाही। आणि निविदेप्रमाणे काम नाही, 15 दिवसापूर्वी आम्ही जाऊन त्या ठिकाणी काम बंद करण्याची विनंती केली, काम बंद केलं। त्या ठिकाणी आम्ही निविदेची काही माहिती घेतली तर निविदेप्रमाणे कामच नव्हतं, याचा अर्थ त्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार झालाय। आज कालपासून आम्ही आमरण उपोषणाला बसलो। आज मुख्याधिकारी साहेब अध्यक्ष येऊन गेलेत, त्यांनी आमच्या मागण्या मान्य करण्यासाठी त्यांनी काही दिवसांचा अवधी घेतला आणि काही कॉन्ट्रॅक्टर एक त्यातला नव्हता, तो सुरतला गेला होता। मानव संस्थेचा पण जो मेन अधिकारी तो अजून येणार आहेत, त्यासाठी त्यांनी काही तासांचा काही दिवसांचा अवधी घेतला, पण त्याच्यात आम्हाला न्याय मिळाला पाहिजे। अन्यथा आम्ही मंत्रालयात नगर विकास खातं प्रधान सचिव यांच्या दालनासमोर, गोविंदराज सर यांच्या दालनासमोर आम्ही असंच आमरण उपोषण चालू करू। या सर्वस्वी जबाबदार या कोपरगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी साहेब, इंजिनियर, कन्सल्टंट कंपनी आणि ठेकेदार हे सगळ्या गोष्टीचे जबाबदार असतील। तर कालपासून आम्ही उपोषणाला बसलो, एका अधिकारी फिरकला नाही, साधा शिपाई सुद्धा फिरकला नाही। आम्ही कोपरगावकरांना या आमरण उपोषणाच्या माध्यमातून, आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून आम्ही आव्हानात्मक विनंती करतो। आम्ही आपल्या विकासासाठी, आम्ही आपल्या कोपरगावच्या आरोग्यासाठी आंदोलन करतोय। कारण 6 इंची पाईपलाईन, 8 इंची पाईपलाईन, जो पाईप 30 वर्ष जमिनीमध्ये गाडल्यानंतर टिकू शकत नाही, जो 2 वर्ष टिकू शकत नाही तो 30 वर्ष कसा टिकणार। कागदपत्राची अपूर्ण माहिती, ठेकेदारांना सुद्धा कागदपत्रांची माहिती नाही, कामावर यांचं फीडबुक सुद्धा नाही, रोजची नोंदवही नाही, कशा पद्धतीने काम होणार, जमीन कशी खाली लागली आहे, त्या जमिनीला ट्रीटमेंट कशी द्यायची आहे, यांच्याकडे कसली माहिती नाही। चुकीचं काम झालंय, प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार झाला असा आमचा आरोप आहे। लवकरात लवकर कागदपत्र मिळून शहानिशा व्हावी, चौकशी व्हावी, न्याय मिळावा, यासाठी आम्ही आमरण उपोषणाला बसलोय। जय हिंद, जय महाराष्ट्र। गेल्या 15 दिवसापासून आम्ही नगरपालिकेच्या मागे लागलेलो आहे का तुम्ही हे जे काम चालू आहे अंडरग्राऊंड गटरीचं काम हे थांबवा, आम्ही त्यांना सांगितलेलं आहे। कारण आम्ही तिथे जाऊन पाहणी केली होती, एकदम भंगार क्वालिटीचं काम चालू आहे। शेवटी त्यांनी आम्ही आमरण उपोषणाला बसलो इथं काल, मग त्यांना आज जाग आली, मग ते आमच्याकडे आले, मग त्यांनी इथं येऊन आज आम्हाला सांगितलं आणि त्या ठेकेदाराला पण सांगितलं काम बंद करायला, आणि त्या ठेकेदाराला हे पण सांगितलेलं आहे का ते सगळे पाईप आहे ना ते सगळे उघडून टाकायचे, ते चंबर बिंबर आहे ना ते सगळे काढायला लावलेले त्याला, आणि ते ठेकेदारांनी ना आजच्या आज कामाला सुरुवात करावं काढायला, अशी आमची मागणी झालेली आहे। ती त्यांनी मागणी, आणि अजून ते काय अजून डॉन शोधायचा आहे। सध्या कोपरगावमध्ये ना डॉन कोण आहे तो शोधायचा आहे। आता डॉन करता आम्ही अजून काय आमचं उपोषण सोडलेलं नाही, आमचं उपोषण चालूच आहे। शिव साहेब, तुम्हाला एकच सांगतो, गाव आमचं आहे, गाव माझा अभिमान। उद्या तुम्ही निघून जाणार आहे। आत्ता आम्ही पाहिलं एक अधिकारी त्याच्यावर ढकलतोय, तो त्याच्यावर ढकलतोय, जेव्हा स्वतःवर बाजू यायला लागली का त्यांनी लगेच हात झटकून मोकळे झाले। तसंच आम्हाला तुम्हाला एक इशारा द्यायचा आहे का जो प्रकार झालेला आहे, हा ठेकेदार ऑल ओव्हर जर ब्लॅकलिस्टेड आहे, तुम्ही याला काम द्यायचा का अट्टहास करताय। सगळ्यात महत्त्वाचा विषय, याला पण कोपरगाव शहरातून ब्लॅकलिस्टेड झाला पाहिजे। यांनी आत्तापर्यंत 42 कोटी असो, 131 कोटी जे असं त्या डॉननी जेवढे कामं दिलेले ते सगळे कामं तो डॉन आहे ना, कोपरगाव शहरात डॉन आहे तो, त्याच्या अंतर्गत कामं द्यायला लावून राहिला तो सगळ्याला। आणि शिवाला म्हणतो माझ्याशिवाय कोणी, आणि तो मी दादा आहे, आणि तो एक गुजराती तो म्हणतो नौटंकी करते, त्याला नौटंकी काय राहते हे त्याला आता त्याचा प्रत्यय येणार आहे। त्याला आज अध्यक्ष साहेबांनी काम बंद करण्यास सांगितलेलं आहे, सीओ साहेबांनी काम बंद करण्यास सांगितलेलं आहे, आणि तरी जर त्यांनी माजुरडापणा केला तर त्याला त्याची जागा दाखवल्याशिवाय कोपरगावकर राहणार नाही, याची त्यांनी दखल घ्यावी। आणि सीओ साहेब, परत एकदा शेवटचं सांगतो, तो डॉन आणि तुम्ही काय काय करताय हे सगळं आम्हाला माहिती आहे। याचा लवकरात लवकर तुम्ही डॉन पासून बाजूला झाले तर ठीक आहे, नाही तर तुम्ही तुमचा भाडा विस्तारा गुंडाळायचा
एवढंच सांगतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र.